जवियात मैदानाच्या दिशेने श्री गालेश्वर चषक 2026 सेमीफायनलच्या मॅचला झाली आहे सुरुवात। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही टीमला। जो जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचेल आणि खरं तर दोन्ही टीमला इथून आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा। मॅचला शुभारंभ झालाय, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। बॅटिंग करण्याकरिता स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन पृथ्वीराज आणि त्याच्या साथीने बॅट्समन राहुल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। तर सिद्धार्थ कंटिन्यू ठेवलाय त्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये। या अगोदरच्या मॅच मध्ये देखील थोडासा महागडा ठरला होता, 14 धावा त्याने खर्च केल्या। लेट्स प्ले गेम ऑन। मॅच झाली आहे सुरू, 4 ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये, सेमीफायनलचा थरार। खरं तर रायवे षटकातला पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल। राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल स्विच हिट आणि स्वीट आवाज आलाय, बॉलला पाठवून दिलाय सी मा रे शा पार, चौकार। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो। शेरों का मैं हूँ शेर यारो। चला चेंडू नवीन घ्या, कारण आपल्याकडे तेवढा अवधी नाहीये। धावसंख्या 4 ने या ठिकाणी खातं खोललं जातं। आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर मग रायरेश्वर हा संघ बॅटिंग करताना पाहतोय। रायरेश्वर म्हटलं तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमधला हे गाव आहे, आदर्श गाव आहे, नामवंत गाव आहे आणि शपथभूमी म्हणून संबोधलं जातं या गावाला। रायरेश्वर हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय आणि धडाक्यात सुरुवात केली आहे। खरं तर चौकारानं खातं खोललंय, टॉस जिंकला, बॅटिंग घेतली। बॅटिंग करताना पहिल्याच बॉलवरती दणका, पहिल्याच बॉलवरती स्विच हिट आणि त्यानंतर स्वीट 4 धावा। अगदी पाहिला तर रायरेश्वर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि तिथून बिलॉंग करणारा हा संघ। पुन्हा एकदा तीच दहशत, तोच दरारा, कोण आला रे कोण आला? रायरेश्वर गावचा पृथ्वीराज आला, दुसरा चौकार। क्या है धम धम धमा धम धमाके से नाचो रे हो, जब तक ये दम है कोई नहीं गम है, होगा जो होने दो। चारों आगे भी पीछे भी मुड़ के जरा देखो, कोई चुपके से चुप चुप के आगे न मारे तुमको। दोन्ही चौकार आपण पाहिलं तर रिव्हर्स अटॅक मध्ये पाहायला मिळाले। खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अशा फटकांसाठी फरदीन काझी यांना ओळखलं जातं आणि त्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पृथ्वीराज ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, यावेळेचा बॉल देह एष्टीवरती आदळला गेला। या एंड वरती धोका आहे, परंतु सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला। कॉल दिला होता नॉस्ट्रेक यांच्या फलंदाजानं। धावसंख्या 9 वरती। एकंदरीत आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 9। अप्रतिम अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। चेंडू क्रमांक आतापर्यंत विचार केला तर 3चा खेळ पूर्ण झाला आणि 3 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण विचार केला ना तर मग 9 धावा जमा केल्यात। खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पृथ्वीराजच्या माध्यमातून। ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, ओ दिल स्कूप केल्या बॉलला, उंची गाठली, भाग मिल्का भाग, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आणि इथून एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे। 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। आदरणीय किशोरजी जंगम यांच्या माध्यमातून देखील समालोचक प्रवीण शिंदे यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज जमा झाले, त्याबद्दल मी आपले आभारी आहोत। असं प्रोत्साहन करत राहा। तर वाघावळे संघाने हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये। आदरणीय किशोरजी जंगम, दानशूर व्यक्तिमत्व। पुढचा बॉल, ओ यावेळेला फटका फसलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक कुठल्या हवेमध्ये आहे हे देखील पाहावं लागेल। ज्या ठिकाणी संधी निर्माण झाली होती ती संधी गमावली। टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अशा कॅचेस पकडणं खूप गरजेचं आहे। टीमची धावसंख्या 13, चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झाला आणि आतापर्यंत पाहिलं तर कोणत्या प्रकारचा विकेट आलेला नाहीये। जमेची बाजू असेल संघासाठी। रायरेश्वर संघ बॅटिंग करण्याचा निर्णय कुठपर्यंत योग्य असेल हे देखील पाहावं लागेल, कारण या अगोदरचा सामना
खूप चांगल्या पद्धतीने जिंकला आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळाली होती. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओ पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, स्वीप केला बॉलला डीप मिड विकेट मध्ये. अभिषेक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत अत्यंत प्रचंड गतीने इथे पाहावं लागेल एक्झॅक्ट फलंदाज सेफ आहेत का ते. अगदी पाहिलं तर 2 धावा जरूर कंप्लीट केल्या गेल्या आणि डाऊटफुल असेल तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. जिथे आयोजकांचा एक प्रतिनिधी असेल त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नसेल ही सूचना लक्षात घ्या. तर बॅटर इथून बाद असेल आणि विकेट आली. पहिली विकेट इथे मात्र गमावले रायरेश्वर संघानं. फलंदाज राहुल इथून मात्र माघारी परततील. सारी है पर जंजीर में जकड़ा. 1 जानेवारी खरं तर 2026 आणि मी निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देईन. ज्या पद्धतीने आपण क्रिकेट खेळताय त्याच पद्धतीने आपलं समाजकार्य सुरू ठेवा. समाजासाठी जितकं काही करता येईल तितकं करा. त्याचबरोबर आपला नोकरी व्यवसाय धंदा याकडे लक्ष द्या. कोणी शिक्षण घेत असेल त्यांनी शिक्षणावरती लक्ष केंद्रित करा आणि हे सगळं करून तुम्ही क्रिकेट खेळा. फक्त क्रिकेट खेळू नका. सर्वप्रथम आपल्या कुटुंबाचा विचार आणि मग पुढच्या गोष्टींचा. अकुटप्याचा बॉल रिव्हर्स अटॅप केलाय इनफिल्डच्या डोक्यावरून नेत्र दीपक फटकाय. परंतु इथे पहा चेंडूची गती कमी झाली आहे. बॉलला अडवलं गेलंय आणि त्याच नंतर इथून 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलंय. 3 धावा इथे जरूर पूर्ण होतील. 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जातील. एकंदरीत 17 धावा धावफळ करतील. 17 म्हटलं तर क्रिकेटमधील अशुभ आकडा जरूर हा. आणि एकदा 17 वरती खतरा होताना बरं पाहिलं. इथे काय घडेल. रुपेश जंगम यांच्यासाठी प्रति षटकाराला अभिषेक जंगम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजे पहा कुठेतरी मोह देण्याचा प्रयत्न केला जातोय जेणेकरून फलंदाज अडचणीत आला पाहिजे फसला पाहिजे. ही देखील रणनीती आखली गेली आहे. पहा पहिला आलाय पहिला ठोकलाय बॉल गेला आउट ऑफ द पार्कचा धावा षटकार. गाव आहे नारंगी स्टेशन आहे विरार आणि आलाय दमदार षटकार. क्षत्रिय कुलावतन सिंहासनेश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix. सन्माननीय अरुणदादा जंगम यांच्याकडून या षटकाराकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज कंटिन्यू आहे. कोणत्याही फलंदाजाने षटकार लगावला तर अरुणजी जंगम साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पहा कोणतीही संघ असू द्या कोणताही खेळाडू सकाळच्या सत्रापासून दादा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतात या मंचावरून. टीमची धावसंख्या 23 अंकावरती. अगदी पाहिलं तर चांगल्या पद्धतीने स्ट्रोकला सजवलं गेलं. स्वराज्य सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा नाला सोपारा पूर्व माननीय अध्यक्ष आहेत श्री अरुणजी संभाजी जंगम स्वामी CMD आणि यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न मान्यवरांच्या शुभ असते. टीमची धावसंख्या 23 वरती या. ऑर्डर बॅटिंग रुपेशने या अगोदरच्या मॅचमध्ये देखील दमदार बॅटिंग केली होती. यावेळेला मिस टाइम आहे एलिव्हेशन नाही आहे. चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. दुसरी धाव घेण्यास प्रवृत्त केलंय. पृथ्वीराजने हा कॉल दिला होता. थोडासा धोका होता परंतु तो धोका घेणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण आता जी वेळ आहे ना ही धावा जमा करण्याची आहे. आणि टोटल टीमची धावसंख्या पाहिली तर मग 25 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. 16.67च्या बॅटिंग सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. चांगल्या स्थितीमध्ये विकेट आणावे लागतील टीम वाघावळी संघाला. ओ यावेळेला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह खेळ आहे बॉलला.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा पम्पलिंग, तू माय माय तू माय माय. अखेरकार विकेट आली आहे का पाहावं लागेल. पंच विकेट आहे का? यस. फलंदाज बाद होईल रुपेश. DJ Vaibhav in the mix. रुपेश चांगली बॅटिंग करत होते, परंतु कुठेतरी घाई गडबड पाहायला मिळाली. मात्र तिथे धाव घेण्याचा मोह आणि आलेला धोका, तो धोका मात्र स्वीकारावा लागतोय. टीमची धावसंख्या 26. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आनंद आलाय. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल यावेळेला मात्र सिलिमी डॉप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. या एंड वरती देखील पाहिलं तर डेंजर होता. पृथ्वीराज कुठेतरी घाई गडबड करतोय. खरं तर सातत्याने तो कॉल देतोय आणि तिथे दुसरे फलंदाज बाद होत आहेत ज्यांची बॅटिंग चांगली होत्या. मात्र इशारा एकाचा आणि बळी दुसऱ्याचा असंच पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा धावफळकावरती. अगदी पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा अंतिम बॉल. पृथ्वीराज चांगला बॅटर आहे, चांगला बॅट्समन आहे. स्विच हिट केलाय, फटका फसलाय, पकडो कॅच, जितो मॅच. आणि अखेर काय पृथ्वीराज देखील बाद झालाय. टीमला बसलेला तिसरा धक्का. प्रत्येक मराठा वेडा है. जावा धावफळकावरती 3 गडी बाद 27 अशी धावसंख्या पाहतोय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ताट मानेने जगायला शिकवलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं आणि त्यांचं सुमधुर गीत DJ राज यांच्या माध्यमातून ऐकवलं जातं. नक्कीच त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज सन्माननीय आदरणीय अरुणजी जंगम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद अरुण दादा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 27. ओ फटका दमदार, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत झेल ड्रॉप झाला आणि इथून मात्र पाहू शकाल 2 धावा अंकित केल्या जात आहेत. रनिंग कॅच होती, प्रयत्न चांगले होते, प्रयत्न असफल ठरले, अपयशी ठरले आणि त्यानंतर आलेल्या 2 धावा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत 29 लॉट्स ऑफ 3 विकेट्स. 29 धावा. सेमीफायनलचा थरार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. खूप चांगल्या दर्जाचं आयोजन या स्पर्धेमध्ये केलं गेलंय गाळदेव संघाच्या माध्यमातून. ओ समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय, लॉंग ऑन आहे. एक सिंगल आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. अगदी असं म्हटलं ना तर आता थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव जशी येईल ना तितकी महत्वाची आहे. सुरुवात दमदार होती, मध्यांतर देखील चांगला होता, परंतु रनआउटची विकेट आली रुपेशची. त्यानंतर पाहिलं तर पृथ्वीराज देखील बाद झाले आणि त्यानंतर टीमवर थोडा दबाव. ओ बॅकफुट वरती आले, पुलचा फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने फलंदाला सांगितलंय आयुष्मान भव, तुझा झेल मी ड्रॉप करतोय, तू खेळत राहा. आणि हेच सांगत असताना एक धाव मात्र इथे मिळेल. टीमची धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 31. 31 धावा. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. स्ट्रायकर एंड वरती आनंद. आडव्या बॅटने स्लॉग हिट केलं आणि बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय दमदार, शानदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल ना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल ना पार. हे लागेल ना पार, लागेल ना पार, लागेल ना पार, लागेल ना पार. चौकारानं टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 35 धावा धावफळकावरती. सेमीफायनलचा सामना, फायनलचं तिकीट कोणाला मिळेल? धारदेव संघ जाऊन फायनल मध्ये जरूर पोहोचलाय. मात्र इथून कोण प्रवेश करेल? डॉट बॉल आला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पिचिंग चांगली होती, लाईन्स लेंथ योग्य होती आणि गती देखील चांगली होती. अशा पद्धतीने तुम्ही जर गोलंदाजी केली तर निश्चितपणाने कुठेतरी फलंदाजांना अडचणीत आणू शकाल.
35 धावा धावफलकावरती आहे. इथून मात्र पाहू शकाल 4 धावांनी टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 39-39 धावा, म्हणजेच 3 षटकांचा खेळ संपलाय. अर्थातच प्रति षटकामागे आपण रिक्वायर्ड रन रेट करंट रन रेट पाहिला तर मग 13 सरासरीने बॅटिंग करताना शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला गेलाय, भागेश आणलाय. मागील मॅचचा हिरो, मागील मॅचचा शिलेदार, मागील मॅचचा शिल्पकार. पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. पहिला बॉल इथून म्हणतात ना की घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरी होणारच. इथे 3 स्टंप दाखवले गेले. त्रिफळाची फलंदाज बाद. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, हरी भगवा ध्वजा, हरी भगवा ध्वजा. कमला तारा तिमिर हरा, घरचा शिवाजी राजा. तारा तिमिर. नक्कीच असं म्हटलं जातं ना, जेव्हा असं वाटलं सगळं संपलंय आणि तुम्ही केलेला छोटासा प्रयत्न बाजी पलटू शकतो, या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर चांगला बॉल, चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला, विकेट आली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेले 39. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओमकार, यावेळेला हा पटका देखील फसलाय. झेलची संधी निर्माण झाली आहे. ओ माय गॉड, सातत्याने झेल ड्रॉप्स होत आहेत. गोलंदाजी मात्र चांगली होती. भागेशने या अगोदर देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि या षटकामध्ये देखील पाहिलं तर सलगची दुसरी विकेट मिळवण्याला त्याला संधी मिळाली होती, परंतु संधी या ठिकाणी गमावली गेली आहे. 41 धावा धावफलकावरती 4 विकेट्स गमावल्यात. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. डू ऑर डाय, काटेकी टक्कर. सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये. भागेश पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतोय, स्वतःला सांगतोय की अजून देखील मी मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर इथून मात्र पाहू शकाल जगातील एकमेव राजा असा आहे ज्यानं स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा म्हणजेच माझा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय हा नारा या ठिकाणी निश्चित या स्पर्धेनिमित्त आपण गाऊ शकाल. 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळीचा बॉल मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, झेलची संधी. ओ माय गॉड, नक्की मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय? टीम वाघावळे संघ जर इथून तुम्ही हा सामना गमावला तर नक्कीच तुम्हाला झोप लागणार नाही आजच्या रात्री. इतके झेल तुम्ही ड्रॉप केलेत. 42 धावा. सेमीफायनल मध्ये अशाच पद्धतीने साऊथ आफ्रिकेने 6 कॅच सोडल्या होत्या 2015च्या विश्वचषकात आणि विश्वचषक तो त्यांना गमवावा लागला होता. गोलंदाजी चांगली होत्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय बॅटर आनंदला व्हाईट यॉर्करचा वापर केलाय आउट ऑफ दी ऑफ स्टंप. अहिरे सर यांचा व्हाईटचा इशाराला एक्स्ट्रा रन 43 धावा धावफलकावरती. क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे ना तर ते तुमचं क्षेत्ररक्षण. म्हणून सातत्याने म्हटलं जातं पकडा कॅच, जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. एखादा जरी झेल सुटला ना मग तो प्रेशर दबाव गोलंदाजावरती येतो आणि गोलंदाजी मग त्यानंतर खराब होताना पाहिजे. हा प्रेशर भागेशवरती पाहायला मिळालाय. 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. राईट अम ओव्हर द विकेटने पुढचा बॉल समोरच्या दिशेने बॉलला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक सुनील बॉलपर्यंत पोहोचतात. तिथे देखील थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल धावा येताना पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या आपण पाहिली 45 धावा. शेवटचा बॉल आहे टार्गेट सेट करणारा. इनिंग कंप्लीट झाल्यानंतर रायरेश्वर टीम लगेच क्षेत्ररक्षण करा. 45 धावा. शेवटचा अंतिम बॉल. हे षटक मात्र जबरदस्त राहिले. अवघ्या 6 धावा भागेशनं खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. मागील मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील आपलं प्रभुत्व निर्माण करतोय. राईट अम ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. यावेळेला मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह चांगले एफर्ट दाखवले गेले. चेंडूला अडवला गेलाय आणि त्याच नंतर पाहू शकाल फक्त एक सिंगल इथे मात्र घेतली गेली आहे आणि इथून फलंदाज बाद होतील. तर धावसंख्या 46 वरती विजयासाठी लक्ष गाठायचं आहे. 24 बॉल आणि 47 धावा. चला रायरेश्वर टीम लगेचच क्षेत्ररक्षण लावा. आयोजकांना सहकार्य करा.
या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, ज्यांच्या माध्यमातून लाभलं सन्माननीय आदरणीय श्री संदीप दगडू जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथून सामन्याचा मध्यांतर झालाय, पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध इथून आपण पदार्पण होताना पाहू शकाल. अगदी पाहू शकाल, एक नक्कीच या ठिकाणी म्हणावं असं वाटेल, पाय नाही हात ओढला, कदाचित आपलाच कोणतरी असेल वरती येईल. एखाद्याचा खरं तर पाय ओढू नका, हात ओढा आणि तोच आपल्यातला कोणीतरी असेल आणि नक्कीच वरती येईल. तर सूरजला या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जात आहे सन्माननीय अरुणजी जंगम यांच्या माध्यमातून. आई वाहतय दयेच पाणी तुझे दारान गो, आई वाहतय दयेच पाणी, माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आई जीवदानी, दारान गो. नक्कीच आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल आपल्या आई जीवदाणी माता, तिचं मंदिर अगदी टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चितपणाने खूप चांगली क्लिअरिटी आहे, अगदी दूरवरून त्याच्या छायाचित्राची टिप्पणी या ठिकाणी केली गेली. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आणि निश्चितपणाने तिचं दर्शन देखील आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती घेता येईल. आई माते जीवदाणी तुझ्या चरणी नतमस्तक होतो आहे आणि या स्पर्धा संपन्न होण्यामागे आपला देखील आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहिलाय, त्याबद्दल आईला देखील मनापासून धन्यवाद. विरार गावाची जीवदानी माता तुझे भक्त येतील आता, विरार गावाची जीवदानी माता तुझे भक्त थँक्यू डीजे. तुझे भक्त. खरं तर मी मगाशी देखील एक उल्लेख केला, खेळ असू द्या किंवा जीवन असू द्या, एखाद्याचा पाय खेचण्याऐवजी एखाद्याचा हात खेचा, जेणेकरून तो आपल्यातलाच कोणीतरी असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या खेळामध्ये पुढे जाईल. निश्चितपणाने इथे क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं ना तर मग सुमित दादा ढेकळे यांनी हात दिला प्रथमेश ठाकरेला आणि आज प्रथमेश ठाकरे 7 समुद्र पलीकडे जाऊन आपल्या गावाचा डंका फुंकतोय. त्यामुळे आपल्यातलाच कोणतरी असा असू द्या की त्याला आपण हात द्या आणि हात दिल्यानंतर त्याला मदत करा. इथून मात्र पाहू शकाल मध्यांतर झालाय, पूर्वार्धाला इथून मात्र सुरुवात होती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अभिषेक आणि सिद्धार्थ, थोडंसं चेंजिंग आपल्याला ओपनिंग जोडीमध्ये पाहायला मिळालंय. विजयाकरता 24 बॉल आणि 47 धावांची गरज आहे. AK-47 अर्थात 47 धावा चेस करायच्या आहेत. याच अनुषंगाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज आणला गेलाय. सचिन, पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी पाहिला ना तर मग आउट ऑफ द ऑफ स्टंप. पहिलाच बॉल अगदी लसित मलिंगा यांची आठवण देऊन जाईल आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खरं तर कपिल केणे यांची गोलंदाजी ॲक्शन पाहायला मिळेल. पहिलाच बॉल स्वेअर आहे, आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक एक्स्ट्रानं टीमचं अकाउंट ओपन झालंय. सेमीफायनलचा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओहो, चांगली लेंथ अवे फ्रॉम द बॉडी. फुटवर्क नव्हतं, क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे. एकंदरीत आपण पाहू शकाल, नक्कीच आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या 1 या अंकावरती. थोडंसं आता इथून थंड हवा, दमट वातावरण. इथे फलंदाजीला आता स्ट्रगल करावा लागेल, संघर्ष करावा लागेल फलंदाजांना, कारण ज्या पद्धतीने इथे आता हवा सुरू झाली आहे. इनटू द गॅप, जबरदस्त गॅप सिलेक्शन. बॉल थांबणार नाहीये, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
धावसंख्या 5 या अंकावरती. अगदी अटीतटीचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डू ऑर डायचा सामना आहे, करवा मरोचा सामना आहे. खरं तर फायनलचं तिकीट आणि या फायनलच्या तिकीट करिता हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अभिषेकच्या विरोधात. ओहो, सबमरीन डिलेव्हरी. गोलंदाजाने सांगितले एक तुम्हारी एक हमारी, हम भी किसी से कम नहीं. हेच उत्तर देत असताना टीट फॉर टॅट डॉट बॉल आला. धावसंख्या आपण पाहिली तर रोखली गेली 5 या अंकावरती. जशास तसं उत्तर. इथून मात्र दोन्ही संघाचा खेळ दर्जेदार राहिलाय, परंतु विजय कोणाच्या वाट्याला येईल हे देखील पाहावं लागेल. संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण. 47 धावांचं टार्गेट. ओहो, आणखीन एक दर्जेदार बॉल. योग्य लाईन लेंथ, जबरदस्त गोलंदाजी ऍक्शन आणि अचूकता टप्प्याची ठेवली आहे. डॉट बॉल इथे देखील आलाय. चेंडू क्रमांक आपण पाहिला तर एकंदरीत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 5 वरती असताना 47चं टार्गेट आहे. मात्र कुठेतरी अभिषेकने चौकार जरूर लगावला, परंतु त्यानंतर त्याला बांधून ठेवलाय. संघर्ष करताना पाहायला मिळाला अभिषेक. राईट मोहर द विकेटने षटकातला पुढचा बॉल अभिषेकसाठी. ओ, यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या मात्र 6 या अंकावरती. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर नेहमीच फलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळत असतो. पॉवर प्ले स्पेशालिस्ट भारतीय संघासाठी सर्वात उत्तम कामगिरी कुणी संपन्न केली असेल तर वीरेंद्र सेहवाग या खेळाडूचं आदराने नाव घेतलं जाईल. पुढचा बॉल. ओ, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टम्पला मिस करतोय. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 7 धावा. 3 धावा एक्स्ट्रा इथे खर्च केलेत गोलंदाज सचिन. कधी दर्जेदार गोलंदाजी करतोय तर कधी खराब चेंडूची हाताळणी करतोय, परंतु या खराब चेंडूच्या हाताळणीचा फटका त्यांना या सेमीफायनलच्या मॅच मध्ये बसू शकतोय. आखूड टप्प्याचा बॉल शफल झाले. हुक केलाय. बॅकवर्ड स्क्युअर लेग खाली, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. लई दिसाचा हाट माझा पूर्वा, ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा, ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. वाटीचे धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल काय रणनीती असेल, स्ट्राईक रुटेड की मोठा फटका. अंतिम बॉल नेहमीच या वेळेला मात्र चांगला बॉल आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. गुडघे टेकवले होते खेळपट्टीला आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत एकंदरीत 11. नक्कीच मानाचा मुजरा असेल छत्रपती शिवाजी महाराजांना. श्वासात रोखुणी वादळ, डोळ्यात रोकळी आण, देव आमुचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरले पेलार, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य आपले महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आणि खरं तर इथून मात्र पाहू शकाल हा नारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मैदानाच्या आतमध्ये. खरं तर त्यांच्याचमुळे आज आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 वरती. अजून देखील 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धावा काढायच्या आहेत त्या मात्र एकंदरीत 36, म्हणजेच 12च्या सरासरीने इथे बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना टीम वाघावळे संघाला सामना दोन्ही बाजूने, परंतु इथे पारडं थोडं का विना वाघावळे टीमचं जड असेल कारण विकेट आलेला नाही आहे. ही जमेची बाजू आहे. चला स्पीडअप करा कारण फायनल सामना शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मध्ये पृथ्वीराजला आणलाय. राऊंड द विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप लॉंग ऑफला. पृथ्वीराज नाराज असेल कारण त्याने संधी निर्माण करून दिली होती, संधी गमावल्या. टीमची धावसंख्या 12 वरती. पहिल्या बॉलवरती सिंगल. फलंदाज सिद्धार्थला इथे जीवनदान मिळतं. ओ, पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने त्याच क्षेत्रामध्ये अभिषेक खेळण्याचा प्रयत्न करतोय. या वेळेला पिचिंग चांगली होती. गुड लेंथ वरती पिच बॉल झाला आणि त्यानंतर सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या 12 वरती असताना पृथ्वीराज चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. इथे शफल होऊन बॉलला पाठवून दिला बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमार्श पलीकडे.
A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काकू पाकिटवाली उशील का माझी नवरी माझे मनानं भरली सतवली काकू पाकिटवाली उशील वरती आहेत. चेंडू लँड होतोय नोमॅन्स मध्ये आणि त्याच नंतर चेंडूची फेकी झाली आहे. 2 धावा इथे आल्यात. 2 धाब्यां टीमची धावसंख्या 20 या अंकावरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ इथे पूर्ण आलाय. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर गोलंदाज पृथ्वीराज बॅटिंग आणि बॉलिंग साठी या खेळाडूला ओळखलं जातं. अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. ओहो परफेक्ट सटिक यॉर्कर. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. इथून माहिती आहे की हाफ ट्रॅकर टाकले शफल करतोय बाउंड्री लगावतोय षटकार लगावतोय आणि हेच ध्येय डोळ्यासमोर गोलंदाजानं ठेवलं आणि यावेळेला फुलर लेन्सचा बॉल हाताळला. अगदी पाहिलं ना तर मग सटिक परफेक्ट यॉर्कर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरती जसप्रीत बुमराह मिशेल स्टार्क त्यानंतर आपण लसित मलिंगाला प्रजा सुखी नाहीये कारण तेव्हा फक्त न्यायाला न्याय मिळत होता आणि हा न्याय कोण देत होता ते एकमेव आपला प्रिय राजा माझा छत्रपती शिवाजी राजा. खरं तर इथून आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या. 12 बॉल आणि विजयासाठी लक्ष गाठायचं. एकंदरीत 24 धावांचं लक्ष गाठायचं. धारदेव संघ वाट पाहतोय. फायनलचा सामना त्यांना खेळायचा आहे. ट्रॉफी उचलण्याचा आनंद त्यांना लुटायचा आहे. तर राहुल आलाय. दोन्ही टीम्सला समान संधी आहे. 12 बॉल विजयाकरिता 24 धावांची गरज. विजयाचं पारड विजयाचं तराजू कोणाच्या बाजूने झुंकणार. नक्कीच ज्याचा खेळ चांगला आहे ना तो विजय होणार आहे. चला स्पीडअप करा. टीम रायरेश्वर विनंती असेल आपल्याला कारण फायनल सामना शिल्लक आहे. अगदी 5 वाजायला आलेले आहेत. विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राहुल आलाय. आता मला वाटतं श्रीलंकेत जावं लागेल कारण ज्या पद्धतीने रायरेश्वर संघाकडे गोलंदाज आहेत अख्खी लसित मलिंगा टीम आहे की काय एक प्रश्नचिन्ह आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. 24 धावा धावफलकावरती. पथी राणा यस पथी राणाची आठवण आली. राऊंड द विकेट ने षटकातला पुढचा बॉल मार्गास फ्लिक केला ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे देखील झेल सुटला गेलाय. जे कार्य वाघावळे टीमने पहिल्या डावात केलं होतं ना तेच कार्य कंटिन्यू पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय सांगतायत टीम रायरेश्वर संघाचे खेळाडू तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला ना तर मग आता आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ आणि हेच उत्तर मैदानाच्या आतमध्ये रिटर्न गिफ्ट. 26 धावा धावफलकावरती. आतापर्यंत पाहिलं तर अजून देखील दूरवरचा अंतर कापायचं. यावेळेचा बॉल राऊंड द विकेटने एक्स्ट्रा धाव इथे देखील मिळेल. आउट ऑफ द ऑफ स्टंप. 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अर्पित पाटील हा देखील मल्लिंग आहे. पती राणा आज कॅमेरामॅन म्हणून आहे आय थिंक आणि तो टिप्पणी करतोय खरं तर या मॅचची. आणि या ठिकाणी पाहू शकाल पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सजलाय राऊंड द विकेट न. ओ फटका फसला होता. फुलर लेन्सचा बॉल. 1 धाव घेतले. इथे नकार दिला अभिषेकनं. स्वतःवरती विश्वास दाखवतो. टीमची धावसंख्या आपण पाहिली 1च्या साह्यानं 28 धावा धावफलकावरती. पाहू शकाल हे षटक दमदार राहिलंय. थोडासा स्वेअर मारा जरूर केला परंतु मोठा फटका मारू दिला नाहीये या गोलंदाजानं. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 28. थोडेसे क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल या ठिकाणी घडवला जातोय. अर्पित पाटील याची प्राईम टीम आहे चेन्नई सुपर किंग. पिवळा कलर त्याचा आवडता कलर आहे आणि त्याचमुळे तो लाईक करतो त्या टीमला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 28-28 विदाउट लॉस. विकेट आलेला नाहीये. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. ओ बॅकफूट वरती आले समोरच्या दिशेला लॉंग ऑन आहे. आनंद त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल इथे मात्र मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या 29. आता 18ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये 9 बॉल आणि 18ची गरज. प्रति षटकामागे प्रति बॉल मागे आपण पाहिलं तर 2-2 धावा जमा कराव्या लागतील. बॅटिंग करताना टीम वाघावळे संघाला मात्र 18 धावांपासून रोखलं जाईल का रायरेश्वर संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघांचा खेळ आपण पाहिला तर फाईट टू फाईट मॅच आहे.
ओ समोरच्या बाजूनं खोदून काढलाय बॉलला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. आता 8 बॉल आणि 17ची गरज. कोणाला खतरा असेल, रायरेश्वर की वाघावळे? सेमीफायनलचा थरार, सेमीफायनलचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार, फायनलचं तिकीट कोणाला मिळणार, याकडे लक्ष. गोलंदाज जबरदस्त कमालीची गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं आकुट टप्प्याचा बॉल शफल झाले. स्क्युअर लेग मध्ये आता क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. चेंडूची फेकी होते तोपर्यंत डेंजर एंड वरती आणि अखेरकार इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आता 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे, मॅच बॅलन्स आहे, मॅच संपली नाहीये. रफ अँड टफ मॅच. या अगोदरचा सामना देखील अशाच पद्धतीने रंगला होता. जिथे बाजी मारली होती वाघावळे संघाने, इथे बाजी कोण मारणार, यहाँ के हम सिकंदर, कोण बनणार इथले सिकंदर हे देखील पाहावं लागेल. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. कोण दाखवणार आजच्या दिवसामध्ये धमाका, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ठरणार या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. 7 बॉल 15ची गरज. इथे जर मोठा फटका आला तर अनेक सारे प्रश्नचिन्ह उभे राहतील. दोन्ही टीम्सला संधी आहे, मात्र विजयाच्या उंबरठ्याच्या आतमध्ये प्रवेश कोण करणार. राईट आर्म राऊंड द विकेटनं शेवटचा बॉल. चांगला स्ट्रोक आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. एक टप्प्याखेरीज बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी ठोकलाय चौकार. थँक्यू डीजे. चला क्षेत्ररक्षणाची रचना लगेचच लावून घ्या. सर्वांना सूचना असेल, विनंती असेल, मुलांना कार्टून दाखवून झुरळ बनवण्यापेक्षा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा एकदा कार्यक्रम दाखवा. घराघरातही वाघ तयार होतील मित्रांनो. त्याकरिता हे संस्कार आपल्या मुलांवरती करा. अर्पित पाटील यांचं शुभ आगमन, खरं तर आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान, आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी. थँक्यू डीजे. वाघावळे संघ जर इथे विजयी झाला तर आदरणीय पांडुरंग सदाशिव जंगम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या संघाला दिलं जाईल. तर 6 बॉल 11ची गरज आहे. आपण 3 मध्ये 11 पाहिलेत सकाळच्या सत्रामध्ये, आता 6 मध्ये 11 होतील का. मागे 3 मध्ये 11 झाल्या होत्या आणि तिथून स्पर्धेचा आनंद. 6 मध्ये 11. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धार्थ जंगम. परंतु गालदेव संघाला नक्की सूचना असेल, इथून पुढे अनेक स्पर्धा शिल्लक आहेत, प्रयत्न करा, जरूर यश तुमच्या वाटेला येईल. आणि रायरेश्वर संघ जिंकला तर सन्माननीय जगन्नाथ जंगम यांच्यातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दरम्यान जाऊयात मॅचकडे. 6 बॉल आणि 11ची गरज. 36 धावा धावफलकावरती आहे. 47 धावांचं आव्हान गाठायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आणला गेला अंकुशला. पहिला बॉल अंकुशचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल डॉट आलाय. काय घडतंय पाहावं लागेल. डेंजर एंड वरती सिद्धार्थ. बाद होतील. स्ट्राईक अभिषेकला हवी होती, ती मिळाली आहे जरूर. पहिल्या बॉल वरती विकेट. कम ऑन डीजे. नक्कीच कोणी चुकत असेल ना तर त्याला त्याची सत्याची वाट दाखवा, आणि कोणी नडत असेल ना तर मग त्याला मराठीची जात दाखवा. निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी
हाच नारा या नारंगी गावात होणार आज. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेले 36. अजून देखील पाहिलं तर खूप दूरवरचं अंतर कापायचं आहे. 5 बॉल 11ची गरज. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. विराट कोहली स्टाईल मध्ये ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. प्रेक्षक देखील नाचायला सुरुवात करतात. प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेतात मंचाच्या उजव्या बाजूला. आणि सेलिब्रेशन झालं पाहिजे, आनंदाचं वातावरण हे निर्माण झालं पाहिजे. मग जय पराजय कोणाच्याही वाटेला उद्या प्रेक्षक तिथे मोठ्या गर्दीने उपस्थित आहेत आणि प्रेक्षक त्या ठिकाणी नाचायला देखील सुरुवात केली आहे. अगदी पाहिलं तर आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहे 4 बॉलमध्ये धावा काढायचे 7. हाय ऑल्टेज सामना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंड वरती आणि इथून पाहू शकाल 2 धावा अंकित केल्या गेल्यात. अगदी पाहिलं तर जेव्हा असं वाटलं ना सगळं संपलंय, पण त्या क्षणी तुम्ही केलेला छोटासा प्रयत्न देखील तुमची कधी बाजी पलटून नेईल हे सांगता येत नाही. परंतु क्रिकेटमध्ये स्वतःला सांगा की मी अजून जिंकलो नाही तोपर्यंत शर्यत अजून संपली नाही. त्यासाठी प्रयत्न करत राहा. प्रयत्न केले तरच तुमच्या यश वाटेला येणार आहे. आता इथून चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये धावा काढायच्या आहेत त्या मात्र 5. पुन्हा एकदा हृदयाला स्पर्श करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. सेमी फायनलचा थरार. अगदी पाहिजे तसा सामना मैदानाच्या आतमध्ये. श्री गालेश्वर चषक 2026. आखून टप्प्याचा बॉल शॉर्ट टर्म पूल. ओ माय गॉड. आणि फायनल मध्ये टीम वाघावळे खूप खूप अभिनंदन. ठक डीजे. चला टॉस साठी लगेचच या फायनल मेगा फायनल ग्रँड फिनाले महामुकाबला अंतिम फायनलचा सामना वाघावळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये धारदेव या 2 संघादरम्यान होईल. फायनलचा सामना 4 षटकांची मॅच. फायनलचा सामना अभिषेक जंगम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मॅच विनिंग पारी. 17 बॉल 37 धावांची बहारदार खेळी साकारली. आणि खरं तर वाघावळे टीम मध्ये आज विजय मामा नाही आहेत आणि त्यांच्या अनुपस्थित हा संघ आज थेट फायनल मध्ये पोहोचलाय. खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आणि तब्बल आमच्या माहितीनुसार 4 वर्षानंतर या संघानं फायनल मध्ये प्रवेश केलाय. खूप स्ट्रगल केला, खूप संघर्ष केला, अखेरकार ते यश त्यांच्या वाट्याला झालंय. विजय मामा नसताना सुद्धा या संघानं आज विजेते पद पटकावलंय. फायनलचं तिकीट प्राप्त केलंय. चला टॉस करून घ्या फायनलचा सामना, कारण यानंतर थोडासा अंधार देखील लवकर पसरेल, त्याकरिता टॉस लगेचच करून घ्या.